मागच्या 50 वर्षात सिडकोनं विविध आर्थिक घटकांसाठी सुमारे 1.5 लाख घरं बांधली। यापैकी अनेक घरं विक्रीविना पडून आहेत। शिल्लक जुनी घरं विकण्यासाठी सिडकोनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 67,000 घरांची कामं हाती घेतलीत। यापैकी हजारो घरांचं वाटपही केलंय। मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांचा एसी लोकलकडे आता कल वाढताना दिसतोय। मेपर्यंत सरासरी 30 ते 40% प्रवाशांच्या गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। वाढती गर्दी लक्षात घेता एसी लोकलच्या फेऱ्याही वाढवल्या जाणार आहेत। मध्य रेल्वेनं 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याची तयारी सुरू केली। यासाठी सीएसएमटी ते कल्याण, कसारा आणि खोपोली या मार्गाच्या 50हून अधिक फलाटांची लांबी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। प्रभादेवी ओव्हरब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आलाय। पुलाच्या पश्चिम रेल्वे हद्दीतील पाडकामाचा टप्पा पूर्ण झालाय। रेल्वेनं शनिवारी मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉक दरम्यान 27,000 किलो वजनाचे 2 गर्डर लॉन्च केलेत। भायखळ्यातल्या अत्याधुनिक केबल स्ट्रेड रोड ओव्हरब्रिजचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे। हा पूल खुला होणार आहे। पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे। पश्चिम रेल्वेनं महसूल वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुंबई विभागात जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेण्यासाठी लवकरच सल्लागारांची नेमणूक केली जाणार आहे। याअंतर्गत स्थानकं, रेल्वे रुळालगतचा परिसर आणि इतर रेल्वे मालमत्तांमध्ये नव्या जाहिरातींसाठी उपयुक्त जागांचा शोध घेतला जाईल। लिंबाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। लिंबू प्रतिनग 15 रुपये दरानं विकलं जाते। उन्हाळा वाढलाय तेव्हा लिंबाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। लिंबू महागले तेव्हा सरबताचे दर सुद्धा आता वाढण्याची चिन्ह आहेत। संभाजीनगर महापालिकेत 222 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या भरती प्रक्रियेमध्ये अग्निशमन विभाग, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, इतर पदांसाठी भरती होणार आहे। देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावाची तयारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली आहे। ज्ञानेश कुमार हे सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप विरोधकांनी केला आहे। जगप्रसिद्ध पॉप गायिका शकीराची एप्रिलमध्ये होणारी फिंडिंग इंडिया कॉन्सर्ट आता सध्या पुढे ढकलण्यात आली। आयोजकांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली। इराण-इस्रायल युद्धाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय आणि कॉन्सर्टच्या नवीन तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर टंचाई निर्माण झाली आहे। ग्रामीण भागामध्ये गॅस बुक केल्यानंतर 8 दिवसानंतरही घरगुती गॅस मिळत नाहीये। प्रशासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। जालन्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। गहू, मका, हरभरा यासारख्या पिकांना हवामान बदलाचा मोठा फटका बसलाय। हजारो हेक्टरवरची पिकं आडवी पडली आहेत। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं पिकं कुजण्याची भीती आहे। मात्र अजूनही प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नसल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या जागेवर फक्त 2,708 घरं बांधता येणार आहेत। गिरणी कामगारांसाठी मुंबईमध्येच घरं देऊ अशी राज्य शासनानं घोषणा केली होती। मात्र प्रत्यक्षात गिरणी कामगारांसाठी 2,000 घरं बांधता येणार असून त्यापैकी फक्त 161 घरांचं बांधकाम सध्या सुरू आहे। पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होते। दररोज 30 ते 35% पाणी वाया जात असल्याचं समोर आलंय। ही गळती रोखण्यासाठी महापालिका आता जागतिक बँकेच्या सल्लागारांची मदत घेणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पिंपळगाव, हरेश्वरमध्ये शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। राज्य महामार्ग क्रमांक 17ची चुकीची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिंपळगाव जरंडी रस्त्याचं काँक्रिटीकरण करावं या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। अकोला शहरात 2 संशयितांच्या चोरीची हालचाल लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी नागरिकांवर चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न करत पळ काढला। मात्र संतप्त नागरिकांनी सिनेस्टाईल पाठला करत एका चोरट्याला पकडलं। अकोला जिल्ह्यातल्या उरळमध्ये एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। शेतात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली। यावेळी 17 जणांवर गुन्हे दाखल केले।